महाराष्ट्र के कल्याण में 14 वर्षीय नाबालिग लड़की के साथ हुए दुष्कर्म मामले में पूरे राज्य को झकझोर कर रख दिया है। इस गंभीर घटना को लेकर विधानसभा उपसभापति नीलम गोन्हे ने सोमवार को कल्याण रेलवे पुलिस से मुलाकात कर मामले की विस्तृत जानकारी ली और आरोपी को जल्द से जल्द फांसी जैसी कड़ी सजा देने की मांग की। उन्होंने कहा कि ऐसी घटनाएं समाज के लिए बेहद चिंताजनक और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई जरूरी है, ताकि भविष्य में कोई भी ऐसी घिनौनी हरकत करने की हिम्मत न कर सके। नीलम गोन्हे ने कल्याण जीआरपी के पुलिस अधिकारियों से मुलाकात कर जांच के प्रगति की जानकारी ली। इस दौरान उन्होंने आरोपी सौरभ सोनवणे के खिलाफ फास्ट ट्रैक कार्रवाई कर कठोर सजा सुनिश्चित करने की मांग की। उन्होंने कहा कि पीड़ित बच्ची को हर हाल में न्याय मिलना चाहिए और मामले की सुनवाई तेजी से पूरी होनी चाहिए। साथ ही उन्होंने पीड़ित परिवार के प्रति संवेदना व्यक्त करते हुए कहा कि सरकार और समाज दोनों को परिवार के साथ मजबूती से खड़ा रहना होगा। नीलम गोन्हे ने बताया कि वर्ष 2021 में भी उन्होंने रेलवे प्रशासन को सुरक्षा संबंधी सुझाव दिए थे, लेकिन उन पर प्रभावी अमल नहीं हुआ। उन्होंने रेलवे पुलिस और स्थानीय पुलिस के बीच बेहतर समन्वय की जरूरत बताते हुए कहा कि कई बार सीमा विवाद के कारण आरोपी फरार हो जाते हैं। इस दौरान विधायक राजेश मोड़े सहित शिवसेना पदाधिकारी मौजूद रहे। वहीं शिवसेना की ओर से पीड़ित बच्ची की शिक्षा का पूरा खर्च उठाने की घोषणा भी की। करणजी एक मिनिट बताओ। आमच्या इतक्या थोड्या वेळात आम्ही कळवून तुम्ही आलात, आम्ही आभारी आहोत। लोकशाही आहे। हा मराठी प्रिंट मीडिया कोण नाही पण प्रिंट मीडिया आम्ही देतो मी देतो सकाळचा साईज आहे ना। आमदार बोल हात बैठ जाऊ दे तुम्ही हे आता कसं आहे, संध्याकाळची वेळ आहे तर प्रिंटला पाठवण्याची पण थोडी गडबड आहे। चौकशी करते मी, पण ते प्रकरण वाचलं, पण त्याबद्दल पोलिसांनी दखल घेतली। गोष्टी केस त्याच्यामध्ये त्यांनी काय फटाके वाजवले वगैरे असं काही घटना घडली। काही वेळेला काय होतं की माझ्याकडे दुसरा व्हिडिओ आला, त्याच्यामध्ये त्या महिलेवरती रेल्वे स्टेशनच्या जवळ कुठेतरी अत्याचार होत होता, पण तो मी जेव्हा पाठवला युपीच्या या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या 3-4 ठिकाणच्या आयजीना पाठवला, तेव्हा ते म्हणजे पूर्वीचा आहे, आमच्याकडे 25-26 वेळा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीला अटक पण झाली। त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते मॉर्फ असतात, काही वेळेला AI वर केलेले असतात। त्यामुळे या संदर्भात जी पीडित महिला आहे तीन धाडसांनी पुढे यावं, लोकांनी अशा प्रकारे म्हणूनच कायदा हातात घेणारे जे लोक आहेत ना, तर त्यांनी काही वेळेला निरपराध सुद्धा लोकांना चेटकीन ठरवून मारणे जाणे वगैरे प्रकार घडतात, किंवा भिक्षा मागायला आलेल्या लोकांना ती मुलं झोळी जळून पळवून देतात, म्हणून धुळ्यात जसं मारून टाकलं होतं। अशा प्रकारचे झुंडबळी होऊ नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी दक्षता घ्यावी असं मला वाटतं। घटना तो महाराष्ट्र में हुई है, लेकिन वो हुई है वो कल्याण रेलवे स्टेशन के यार्ड में, मतलब कल्याण रेलवे स्टेशन के परिसर में ये घटना हुई है, जहाँ पे ये आरोपी को अरेस्ट करने के लिए लोहमार्ग पुलिस ने कदम उठाए हैं और उसमें राकेश कलासागर पुलिस आयुक्त, श्रीमती सुनीता सावंत ठाकरे पुलिस उपायुक्त पश्चिम परिमंडल, फिर नंदराज पाटिल सहायक पुलिस आयुक्त कल्याण विभाग, सब लोहमार्ग के पुलिस है, उन्होंने उसको अरेस्ट किया है। जल्द से जल्द चार्जशीट होना चाहिए, यही हमारी अपेक्षा है। लेकिन क्योंकि नेशनल इशू भी है कि हर जगह के यार्ड जो रहते हैं वहाँ पे CCTV और गश्ती पुलिस जो जहाँ पे पेट्रोलिंग करेंगे और सर्च लाइट्स की बहुत जरूरी है, क्योंकि हमने देखा है कि जितना अंधेरा होता है उतना अंधेरे का नाजायज फायदा जो गुनहगार लोग हैं, इन नाशमंद प्रवृत्ति के लोग हैं। मुझे अभी तक कम से कम गए 35-30 सालों में कम से कम 12 से 15 मुझे केस याद है कि जहाँ रेलवे उसको वो लड़की उतरती है उसको पहले से ही वो देख लेते हैं कि वो अकेली है, डरी हुई है, इस तरीके से देख के उसको फॉलो करके धमकाया जाता है। कई बार रिक्शा में बैठने के एक तो उसको कारण दिया जाता है और वो रिक्शा वाला एक एक्चुअली गुनहगार होता है। तो इस तरीके की घटना होती है, इसीलिए मैंने
2021 में रेलवे पुलिस को निर्देश दिया था कि उनके अमल में स्पेसिफिक कल्याण में जो भी बिल्डिंग ऐसे डिपिलेटेड है, अच्छी स्थिति में नहीं है और जहाँ पे कोई नहीं रहता है, ऐसी जगह जल्द से जल्द खाली करके वहाँ पे सुरक्षा का इंतजाम होना बहुत जरूरी है। और ऐसे केस में भी अगर वो मदद सेवा केंद्र, देखिए रेलवे हमेशा कहते हैं कि महिलाओं के लिए मदद सहायता केंद्र करते हैं, लेकिन वो मदद सहायता केंद्र 10 प्लेटफॉर्म के बीच में कहीं पे होता है, तो वो लोग जाके पुलिस से जाके मिलते भी नहीं है, उनकी लैंग्वेज भी अलग होती है कई बार। और इसीलिए ये बहुत ज़रूरी है कि बार बार मराठी में अनाउंसमेंट होनी चाहिए कि अगर आपको कुछ मदद चाहिए तो आप इस नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं, क्योंकि इतनी अलग अलग अनाउंसमेंट होती है, लेकिन एसटी स्टैंड पे भी नहीं होती है अनाउंसमेंट इस तरीके से, और रेलवे स्टेशन पे भी नहीं होती। तो जिससे अकेली कोई लड़की प्रवास कर रही है, यातायात कर रही है, तो उसको मदद करने के लिए और कुछ सुरक्षा का प्रबंध बनाना जरूरी है, ऐसा मुझे लगता है। रेलवे पुलिस में कई पोस्ट खाली थे, उनको पूरा करने के लिए मैंने 8-10 साल से फॉलो किया था, तो अभी वो पोस्ट सब पूरे करने का काम हो रहा है, ऐसे भी मुझे मिस्टर कलासागर ने बोला है। तो मुझे लगता है कि इसमें जितना विलम्ब होगा, तो पॉक्सो के कोर्ट केंद्र सरकार ने तो दिए थे, लेकिन महाराष्ट्र में उसको अमल में लाने के लिए मेरी अपेक्षा है कि फडणवीस साहब, एकनाथ शिंदे साहब, ये सब मिलकर 140 पॉक्सो कोर्ट आने चाहिए, उसके लिए जरूर इंतजाम करें। शिवसेना के जो हमारे यहाँ के विधायक हैं, राजेश जी मोरे हैं, जिला प्रमुख अरविंद मोरे, और उसी के साथ में विजया पोटे जी हैं, वो हमारी पार्षद भी हैं, छायाताई वाघमारे हैं, सब लोग अच्छे काम करने वाले महानगर पालिका के लोग हैं। तो मेरा एक सुझाव ये रहेगा, क्योंकि कल्याण में हम लोग पावर में हैं, तो हमें डीपीसी से 3% निधि मिलता है महिला बाल विकास के लिए। तो महिला बाल विकास के लिए जो निधि मिलता है, उसमें से भी मनोधरी योजना का मदद मिलने तक कुछ ना कुछ मदद उनको राहत मिलने का सोच सकते हैं इसके बारे में। लेकिन अभी तो मनोधरी योजना का प्रबंध पुलिस ने कहा है वो जल्दी मिलेगा, और शिवसेना ने ये जिम्मेदारी ली है कि वो लड़की की शिक्षा होने तक वो पूरा उसको मदद करेंगे, और उसको किसी भी तरीके से ऐसे नहीं लगना चाहिए कि वो अकेली है, पूरी शिवसेना वो परिवार के साथ। न्यूज में देखा था, लेकिन उसने वो संबंधित जो पीड़ित महिला है, उसने कंप्लेंट की है कि नहीं उसके बारे में मेरे सामने कुछ नहीं आया है, लेकिन ऐसे कंप्लेंट्स में सुओ मोटो पुलिस दखल दे सकती है, और जानकारी भी लोगों को अगर मालूम है, तो एक्चुअली ऐसे वीडियो कोई प्रसारित करता है तो वो भी गुनाह है। तो इसके लिए जरूर ये है कि वो पुलिस को देने के बाद में अपने इसे आगे फॉरवर्ड नहीं करना चाहिए, लेकिन लोग और फॉरवर्ड करते हैं। तो मुझे लगता है इसके बारे में भी लोगों को भी सचेतन रहना जरूरी आहे. डोंबिवली परिसरामध्ये मला असं वाटतं अशा अत्याचार घडल्यावरती भेटायला आलेली कमीत कमी 15वी किंवा 20वी मुलगी असेल या केसमध्ये. तुम्हाला आठवत असेल तिला टोपण नाव आपण दिलं होतं जागृती म्हणून, एका मुलीला सुद्धा अत्याचार झाला, प्रचंड ऑपरेशन्स तीन सहन करून ती बरी होईपर्यंत कोर्टात केस 2-2.5 वर्ष चालली. त्याच्यानंतर इतरही काही केसेस छेडछाडीच्या किंवा अशा बाबतीत. तर आपल्या समाजामध्ये एक हिंसक प्रवृत्ती आहे, आणि एखादी अल्पवयीन मुलगी जात असताना तिच्यावरती झडप मारणारी एक त्याला आपण म्हणू की गुन्हेगारी प्रवृत्ती देखील अनेक ठिकाणी आहे. अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आणि निषेधार्ह घटना आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. परंतु आज मी जेव्हा लोकमार्गाच्या एसपीशी बोलले, आणि त्याचबरोबर कल्याणला आम्ही येत असल्याच्या संदर्भात आपली माहिती मांडणार, राजेशजी मोरे जिल्हा प्रमुख, विजयाताई पोटे, वाघमारे ताई, बाकीच्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केले. आणि पोलिसांशी, विशेषतः रेल्वे पोलीसच्या हद्दीत घडलेलं असल्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक घेणं फार आवश्यक होतं, आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जी समोर आले त्याच्याबद्दल मी आपल्या लक्ष घेतलं. एक म्हणजे घटना निषेधार्ह असली तरी सुद्धा शेवटी त्याच्यामध्ये न्याय मिळणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि मुलीच्या बरोबर सातत्याने आपण उभं राहायचं, त्यांना सहकार्य द्यायचं, संरक्षण द्यायचं. ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका कायम राहिलेली. उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी जी व्याख्या केली की महिलांना सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार, आणि महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान. या मुलीच्या नातेवाईकांशी बोलले, पोलिसांशी डिटेल बोलले, आणि आपल्या माहितीनुसार 300 हा गुन्हा नंबर जो आहे त्याच्यामध्ये 595/2026 कलम 304(2), 351, 64 कंसात 1
65 घोषणात 137(2) आणि भारतीय न्याय संहितासह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार कलम 346 त्यानुसार या मुलीच्या वरती आरोपी अटक झालेला आहे. त्यांनी केलं त्याने मोबाईल फोन हिसकावून घेऊन जी तिला दमदाटी केली, दहशत निर्माण केली. त्याच्यामुळे हा अत्याचार करत असताना तिने त्या मुलीला बळाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये पोलिसांनी गुन्हे ताबडतोब संबंधित आरोपीच्याबद्दल लवकर आम्ही कोर्टात केस घेऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण पाहिलं की नसलापूरच्या कोर्टाने नसलापूरच्या केसमध्ये 15 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल पुणे पोलिसांनी केलेलं आहे. त्याचप्रकारे रेल्वे पोलीस सुद्धा इथे लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तपासणी सुद्धा पुढे गेलेल्या DNA टेस्ट, बाकीच्या ब्लड टेस्ट वगैरे याचे सुद्धा सॅम्पल्स घेण्यात आलेले आणि आता त्या मुलीला मानसिक आणखीन वेगवेगळ्या प्रकारे दिलासा देण्याची खूप आवश्यकता आहे. ते सांगू इच्छिते मुलीचे शिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या आमच्या स्थानिक सभेत कार्यकारी राजेश मोरे यांनी शेतकरी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये चांगल्या त्यांनी सरकारी वकील मिळाले त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही संबंधित ते आहेत SP त्यांच्याशी सूचना दिलेल्या आहेत आणि काही काळ जायला लागेल. पण याचसोबत काही माझ्या सूचना होत्या रेल्वेला ज्या मी 2015-16 पासून म्हणजे सेनगावकर होते, रवींद्र शिसवे होते तेव्हापासून त्याचा फॉलोअप करतोय आणि तो म्हणजे कल्याणच्या रेल्वे स्टेशन जवळ काही पडीक इमारती आहेत बाजूला साईडला आणि तिथे पूर्वी सुद्धा एका रिक्षावाल्याने मुलीचा विनयभंग केल्याची घटना झाली होती. त्यावेळेला मी निर्देश दिलेले होते की इथल्या ज्या पडीक इमारती आहेत त्या रिकाम्या असतात, रात्रीच्या वेळेला कोणी तिथे नसतं तर तिथे एक सुरक्षा रक्षक ठेवले पाहिजेत आणि त्या इमारतींचं पुढे काय वासलात लावायची तर रेल्वेची ती जबाबदारी आहे. तर रेल्वे त्या काढून टाकल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग लोकांच्यासाठी त्या रेल्वेच्या उपयोगी गोष्टींसाठी केला पाहिजे. तर आज मला त्यांनी माहिती दिली की 2021 मध्ये मी जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी त्यांनी भिंत वगैरे करून सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. पण आज मी काही निर्देश आणखी सूचना दिलेल्या आहेत पोलिसांना आणि त्याच्यात रेल्वेची RPFच्या पण अधिकारी होत्या त्यांना सांगितलेलं आहे की ह्याचा जो प्रस्ताव दिलेला असेल तुम्ही या पडीक इमारतींचे पुढे वासलात लावण्याच्या संदर्भात आणि तिथे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या संदर्भात त्याच्यात काय कार्यवाही झाली ते तुम्ही मला कळवा हे सांगितलेलं. दुसरं रेल्वे पोलीस आणि आपले स्थानिक पोलीस यांचा समन्वय वाढण्याच्या दृष्टीने CP रेल्वे पोलीस यांना सांगितलेलं आहे की पूर्णपणे पॅरलली समांतर असं पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस कारण रेल्वेच्या हद्दीत गुन्हा झाला की तो गुन्हेगार आरोपी पळून जातो आणि तो मग शहराच्या हद्दीत येतो. मग त्याच्या पाठीमागे धावायला पोलीस नसतील तर तो उड्यावरून पळत जातो. नेहमी ते त्याचे ठरलेले मार्ग आहेत. ठराविक सिग्नल पाशी गाडी स्लो होते तिथे गाडी महिलांच्या काही वेळेला गुन्हेगार उड्या मारतात, त्यांना त्रास देतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती यांगांमध्ये सुद्धा सर्च लाईट आणखी CCTV फार आवश्यक कारण CCTVचा प्रस्ताव दिलेला आहे असं आम्हाला रेल्वे पोलिसांनी सांगितलं परंतु अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि जे यार्ड रिकामे पडलेले असतात तिथे सुद्धा सर्च लाईट आणि CCTVची व्यवस्था असली पाहिजे. यामध्ये आरोपीला अधिकाधिक म्हणजे खरं तर फाशीची शिक्षाच योग्य आहे पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सगळीच मागणी करतात आणि सरकारी संपत्ती फास्ट ट्रॅक आम्ही करणार आहोत. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची 140 कोर्ट करावी अशा प्रकारचे त्यांनी सूचना आणून प्रस्ताव मान्य झाला होता. तो निधी देखील केंद्र सरकारकडून मिळालेला आहे आणि राज्य सरकारने त्या 140 कोर्टांना मान्यता द्यायची आणि सगळे न्यायाधीश पुरवायचं काम जे आहे ते विधी आणि न्याय विभाग आणि न्याय संस्था यांनी करायचं असं ठरलं होतं. प्रत्यक्षात त्यातली फक्त 38 कोर्ट प्रत्यक्षात आली म्हणजे उरलेली कोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केसेसला विलंब लागणार हे स्पष्ट आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे, माननीय सुनेत्रा पवार या सगळ्यांच्याकडे मी लेखी निवेदन देऊन मागणी केलेली आहे. त्यांनी पण पाठपुरावा केलेला आहे परंतु अजून न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि त्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा या नसल्यामुळे या कोर्ट फार मोठ्या प्रमाणात म्हणजे कोविडच्या काळात लेट झालेला आहे. त्यामुळे 19 साली जी कोर्ट व्हायला पाहिजे होती 140 त्यातली आता फक्त 38 कोर्ट 26 सालापर्यंत झालेली. तर प्रत्येक केसमध्ये पॉक्सोचं फास्ट ट्रॅक करायचं ही मागणी होण्यापेक्षा पॉक्सोची कोर्ट जर का प्रत्येक जिल्ह्यात 2-3 ठिकाणी असतील तर लवकर न्याय मिळू शकेल हे आवश्यक मला वाटतं आणि आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेलं. अनेक वेळेला लोक येऊन मागणी करतात की याच्यामध्ये एन्काउंटर झाले पाहिजे परंतु असे एन्काउंटर ठरवून करणं
आपल्या घटनेच्या चौकशीची भूमिका असू शकत नाही. बदलापूरला एन्काउंटर झाला तर अनेक पोलीस त्याच्यात निलंबित झालेले आहेत आणि कोर्टातही या बाबतीमध्ये कुठे असं पण लोकांची भावना जी आहे की लवकर शिक्षा व्हावी ती योग्य आहे. दुर्दैवाने कोर्टाची जेव्हा तारीख दिरंगाई होते 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लागतात तर कोर्टाने पण भूमिका घेतलेली